माझा जन्म धनु राशीतच का झाला? जन्मवेळेचं अद्भुत रहस्य, ज्योतिषशास्त्राचा खरा अर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण जीवन, राशी आणि ज्योतिषशास्त्र यांचं अद्भुत नातं उलगडतो। आजचा विषय आहे, माझा जन्म धनु राशीतच का झाला? हाच प्रश्न लाखो लोकांना पडतो। आपल्या राशीचा अर्थ काय? आपण ज्या राशीत जन्म घेतो ती का ठरते? आणि त्यामागचं खरं विज्ञान किंवा गूढ काय आहे? भाग 1, राशी म्हणजे नेमकं काय? पेक्षा जास्त, राशी म्हणजे फक्त एक नशिबाची खूण नाही, ती एक खगोलशास्त्रीय सत्यता आहे। आकाशाला आपण 12 भागांत विभागले, यांना म्हणतात 12 राशी, मेष, वृषभ, मिथुन आणि पुढे जाऊन धनु। या प्रत्येक राशीचं एक विशिष्ट अंतरिक्ष स्थान आहे, ज्यामध्ये चंद्र, सूर्य आणि ग्रह भ्रमण करतात। त्यामुळे ज्यावेळी आपण जन्माला आलो, त्या क्षणी चंद्र ज्या राशीत होतात, तीच आपली चंद्र राशी ठरते। मग तुमच्या जन्मावेळी चंद्र जर धनु राशीत होता तर तीच तुमची चंद्र राशी आहे। भाग 2, तुमच्या जन्माची वेळ आणि चंद्राचं स्थान। जन्माच्या क्षणी पृथ्वीवरील तुमचं स्थान आणि आकाशातील चंद्राचं स्थान, या दोघांच्या नात्यावरून राशी ठरते। म्हणजेच जन्म तारीख, जन्म वेळ, जन्म ठिकाण, या तिन्ही गोष्टींपासून आपण पाहतो की चंद्र त्या क्षणी धनु राशीच्या अंतरात होता का? होय, होता, म्हणून तुमची राशी ठरली धनु। भाग 3, धनु राशी म्हणजे काय? धनु राशी ही 9वी राशी आहे आणि तिचा स्वामी आहे गुरु ग्रह बृहस्पती। धनु राशीचं चिन्ह आहे धनुष्यधारी एक योद्धा, जो लक्ष्य साधण्यासाठी तयार आहे। या राशीच्या लोकांचा स्वभाव असा असतो, उत्साही, तत्वनिष्ठ, स्पष्ट वक्ते, ज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या शोधात, प्रवासप्रिय, मुक्त विचारवंत। तुम्हाला यापैकी काही गुण जाणवलेत का स्वतःमध्ये? जर हो, तर ते धनु राशीमुळेच। भाग 4, राशीचा आपल्या आयुष्यावर परिणाम। ज्योतिषशास्त्र असं सांगतं की तुमच्या राशीवरून तुमचं व्यक्तिमत्व, निर्णय, करिअर, वैवाहिक जीवन, अगदी आरोग्यापर्यंत सगळ्यावर परिणाम होतो। तुम्ही ध्येयवेडे आहात, नेहमी मोठं विचार करता, आत्मज्ञानात रस आहे, तर त्यामागे कारण आहे तुमची धनु रास आणि गुरुचा प्रभाव। राशी हे केवळ भविष्य सांगण्यासाठी नाही, तर स्वतःला समजून घेण्यासाठी एक आरसा आहे। भाग 5, विज्ञान आणि ज्योतिष यांचं नातं। ज्योतिषशास्त्र हे केवळ अंधश्रद्धा नाही, त्यामागे खगोलशास्त्र आहे। आपण पाहतो आकाशात चंद्र, सूर्य, ग्रह यांचा भौगोलिक गतिमान अभ्यास केल्यावर राशींचं सत्य कळतं। आपला जन्मच एका विशिष्ट अंतरिक्षीय घडामोडीच्या वेळी झाला आणि त्यामुळेच राशी ठरली। मित्रांनो, तुम्ही आता जाणलंय की माझा जन्म धनु राशीतच का झाला, याचं खरं उत्तर कशात आहे? हे आहे चंद्राचं स्थान, जन्मवेळ आणि ज्योतिषशास्त्राचं अद्भुत गणित। तुमच्या राशीचं गूढ अजून उलगडायचं आहे का? खाली कॉमेंट करा आणि तुमचा जन्मतारीख, वेळ, ठिकाण लिहा। मी तुम्हाला तुमची कुंडली आणि राशीचा सखोल अभ्यास करून देईन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मित्रांशी। आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू धनु राशीतील वेगवेगळ्या नक्षत्रांचा प्रभाव। तुमचा जन्म धनु राशीतच का झाला? त्यामागचं खगोलशास्त्र, ज्योतिष आणि व्यक्तिमत्वाचा गूढ संबंध जाणून घ्या या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला तुमची सविस्तर कुंडली पाहिजे असेल तर खाली कॉमेंट करा। जन्म तारीख, वेळ, ठिकाण, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मराठीतून ज्ञान आणि ज्योतिष संपन्न विषयांसाठी।